बालेकिल्ल्यामध्ये आतमध्येच एक विहीर आहे. इथं एक साईडनं बांधकाम आहे, बाकी दुसऱ्या साईडनं पूर्ण पडझड झाले. पाणी काय नाहीच आहे गडावरती, मला दिसतच नाही पाणी. 15 दिवस झाले फक्त पाऊस पडून, तरी पाणी दिसत नाही. त्या विहिरीपासून थोडं डाव्या बाजूला आलं की ही थोडी वाड्याचे अवशेष आहेत आणि या वाड्याच्या अवशेषामध्येच एक तळघर आहे. या गडावर किंवा या गडाच्या पायथ्याला किंवा या गडासाठी अशी कोणती नामांकित लढाई नाही झाली आतापर्यंत. म्हणजे 1760 म्हणजे आजकालचाच गड आहे, त्यामुळे इथे लढाई झाली नाही. पण उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांनी जो उठाव केला, त्या उठाव्याच्या वेळी त्यांनी लपण्यासाठी मल्हारगडाचा उपयोग केला आणि मला वाटतं ही जागा उत्तमच होती. बघू शकताय तुम्ही, आतमध्ये 2 खोल्या असावेत असं तळघर आहे. लांबून वाटणार नाही किंवा पूर्ण साईडनं भिंती आहेत आणि हे वाडा होता ना मोठा, त्यामुळं इथं वाटणारच नाही की वाड्यामध्ये काहीतरी असू शकतं. खाली येऊन बघा थोडं. हे असं भलं मोठं 2 खोल्यांचं बांधकाम आहे. म्हणजे ही आता मध्ये भिंत बघू शकता, इथून ती तेवढीच अजून एक आतमध्ये खोली आहे आणि एकदम शांत आहे आणि थंड आहे, थंड, पूर्ण थंड. हे वरचं बांधकाम जे दिसतंय निम्म्यापासून हे विट्टच आहे, इथून इथंपर्यंत जे अर्धवर्तुळाकार आहे ते. बाकी सगळं दगडी बांधकाम आहे आणि दिवासाठी इथं अशा दिवळ्या ठेवल्यात. सेम पलीकडे आहे डिझाईन. म्हणजे हे पेशवेकालीन, पेशव्यांच्या काळातच जास्तीत जास्त विटांचा उपयोग केला गेला आहे. चला तर मग आपण आता वरली जी 2 मंदिरं आहेत ती पाहू.